गुड इव्हिनिंग. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे अर्चना व्लॉग्स. तर आत्ता मी मस्त रेडी झालेली दिसते. तर कुठे जायचंय काय, अंशू पण रेडी झालेली दिसते. तर आज ना भारती मावशी माहिती ना तुम्हाला सगळ्यांनाच. तर तिची सुनबाई म्हणजे गायत्री. तर तिच्या भावाची हळद आहे. तर आई आणि मी तिकडेच निघालोय आणि पोळ्या वगैरे करून ठेवला आहे. तर चला आता निघतोय आम्ही, कारण की यायला उशीर होईल. आई काही लॉन्सचं जेवण करते नाही, मी करते पण आईंना काही चालत नाही, मग त्यामुळे तर आता निघतोय आम्ही. सगळे गेले असतील, आज उशीर झालाय. चला आईंचं पण मस्तपैकी आवरलंय. चला चला निघतोय आता आम्ही. अरे शो का आहे, खेळताय तुम्ही? तर आता आम्ही आलेलो होतो हळदीच्या ठिकाणी, जिथं हळदीचा कार्यक्रम होता ना. तर तिथे हळदीला सुरुवात झालेली होती आणि इकडे ना नवरदेवाला अंघोळ घालण्याचं काम चालू होतं. भरपूर असे पाहुणे पण आलेले होते. तर सगळेजण आलेले होते आणि भारती मावशी पुढे स्टेजवर तुम्हाला दिसतच असेल, तर त्याही होत्या. आणि इकडे पण अरुणाताई, तेजूताई, आई, सुवर्णाताई सगळ्या पण आलेल्या होत्या. हे तुम्हाला दिसतच असेल पुढे. तर तेही नवरदेवाला आंघोळ घालण्यासाठी गेलेले होते. तर दोघांनी आंघोळ घालताना फोटो काढत होते. तर दोघेही छान दिसत होते आणि गायत्रीचाही लुक छान होता. आम्ही सगळेजण ना एकत्र आलो होतो मस्तपैकी. आणि आज सगळे एकत्र आल्यानंतर खूप साऱ्या गप्पा झाल्या. तर तुम्हाला दिसतच असेल इकडे. तर सगळे पण आम्ही ग्रुप करूनच बसलेलो होतो. आरूला घेऊन छान फोटो काढले नवरदेवासोबत. आणि इकडे ना सगळेजण हळदीचं फंक्शन बघत होते. तर गर्दी पण झालेली होती. आत्ता ऋतुताई पण आलेलं होतं इकडे. तर सगळेजण ऋतुताईंशी बोलत होते आणि अंशू गेली होती लगेच ऋतुताईंकडे. तर कशी बसली बघा ना. इकडे नवरदेवाला हळद वगैरे लावून झालेली होती. नवरदेव कपडे वगैरे चेंज करून आलेला होता. आता चौक भरणीचा कार्यक्रम सुरू झालेला होता. तर सगळ्या त्यांच्या घरातल्या ज्या बायका आहे ना, तर त्यांनी सगळ्यांनी चौक भरण वगैरे केली. त्यानंतर मंडोळ्या वगैरे बांधल्या. तर ह्या सगळ्या नवरदेवाच्या बहिणीच आहे, चुलत बहिणी. तर ह्या सगळ्यांना नवरदेवाच्या बहिणी आहे. तर इकडे आता नवरदेवाला मळवट वगैरे भरत होत्या त्या. तर ही पण चुलत्याची मुलगीच आहे जी मळवट भरते ती.
किती नाही म्हटलं तरी हळदीच्या कार्यक्रमाला उशीर होतोच. तर इथे पण असंच काही झालं होतं. तर उशीरच झालेला होता हळदीला. अजून नवरीची हळद बाकी होती. तर इकडे फोटोशूट चाललेलं होतं आणि नवरदेवाची हळद झाल्यानंतर नवरीला हळद लागली. नवरीला हळद लागायला पण थोडासा उशीर झालेला होता आणि त्यांची पण फॅमिली मोठी असल्यामुळे प्रत्येकाचं फोटोशूट चालू असतंच. इकडे सोनीताई पण आलेली होती. सोनीताई माझ्या मावशीची मुलगी, तर तीही आलेली होती. तर त्यांचे भाऊबंद लागतात ना, तर तेही सगळी फॅमिली आलेली होती. ती सगळ्यांना हळदी कुंकू लावते. तर तिचे सासू सासरे ते सगळे आलेले होते, पण ते थोडेसे लांब बसलेले होते. तर माझी त्यांची काही भेट झाली नाही, त्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये घेऊ शकले नाही. तर तीही सगळ्यांना हळदी कुंकू लावत होती. माझ्याकडे पण आले होते हळदी कुंकू लावण्यासाठी. ऋतुताईंना पण हळदी कुंकू लावलं. तर आम्हाला जेवण करण्यासाठी जायचं होतं, तर आम्ही निघालो होतो जेवण करायला. तर इकडे दादूभाऊंचा बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम चाललेला होता. तर छान असा बड्डे सेलिब्रेशन केलं त्यांनी. पण आम्ही जेवण करायला गेलो होतो. ताईंना आम्ही जेवण करायला बसलोय. सुवर्णाताईंना काही जेवायचं नव्हतं. छान आहे स्वयंपाक. मावशी पण जेवण करायला बसला इकडे. अंशू मावशी हाय कर नाही सगळ्यांना हाय. छान असा भजे रशीचा स्वयंपाक होता जेवणासाठी. लग्नाला बोलवतीये. मेकअप होता पण मेकअप खराब झाला आता तिचा. वरून आलो आणि जयाताई आता इकडे पिठलं करताय. आम्ही जेवण करून आलो, पण आई त्या जेवायच्या बाकी होत्या. इकडे खूप सारा पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला आहे मस्त. तर खूप मोठं झाड झालंय पारिजातकाचं, पण एवढं मोठं झाड झालंय बघू शकता तुम्ही. आणि खूप फुलं येतात त्याला, इतके फुलं येतात ना. तर सकाळी काही गोळा केली आणि गणपतीमध्ये तर बापरे खूप सारे फुलं असतात, विचारूच नका एवढे फुलं असतात. तर इकडे मस्त एवढं सगळा सडा पडलेला आहे. इकडे मस्त मिस्टरांसाठी कॉफी ठेवलेली होती. तर छान अशी कॉफी ठेवलेली होती मस्त. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कॉफी कशी झाली? छान झाली. हॅलो मॉर्निंग सगळ्यांना. तर आज सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाली, सगळं आवरलं, चहा पाणी झाला आणि माझी पण घरातली सगळी कामे आवरली. कपडे वगैरे धुवून झाले, फरशा वगैरे सगळे कामे आज लवकर आवरली.
कारण की आज मुलांना सकाळी सकाळी स्कूल नव्हते, तर मुलं अजून झोपलेलीच आहे, अजून काही उठलेले नाही. शिव आणि शिव कोणी सुटलेले नाहीये. आणि एका ताईंनी काल मला कमेंट केली होती की ताई तुमच्या सोप्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. तर म्हटलं आज सकाळी सकाळी थोडंसं म्हणजे काम लवकर आवरलंय, तर व्हिडिओ करून घेऊ सोप्याबद्दल, ताईंना थोडीशी माहिती सांगू. तर हा सोफा आहे ना, हा आम्ही जेव्हा घर बांधला ना, तर आता 3 वर्ष झाली घराला. त्यावेळेस आम्ही हा सोफा म्हणजे नव्हता केलेला. पहिले जुना सोफा इकडे लाकडी सोफा होता ना, तोच आमचा ठेवलेला होता. पण हॉल खूप मोठा आणि सोफा खूप छोटा असं झालं होतं. म्हणून मग त्यामुळे ना नंतर आम्ही फर्निचर केलं आणि त्यावेळेस हा सोफा केला. आणि याला आहे ना हायड्रोलिक ड्रॉवर नाहीये, कारण की ना ड्रॉवर काय करता मुलं सारखे ओढतात, काही वस्तू काढायची असली का ओढता, मध्ये लोटता ओढता, मग त्याने ते खराब होऊन जातात. मग आम्ही ना याला हायड्रोलिक टाकलेलं आहे. गादीवरती गेली का म्हणजे खालचा कप्पा लगेच उघडतो आणि इथून तिथून पूर्ण सामान ठेवायला मोठी जागा आहे. इकडे पण आहे, इकडे पण आहे. आणि इथे ना आम्हाला बॉक्स करायचं होतं, पण म्हटलं नको, ती दरवेळेस काच काढा परत बॉक्स करा, त्याच्यापेक्षा असंच करू. तर इथे आम्ही ना काही फक्त काच वगैरे ठेवली, कप्पा वगैरे काही काढलेला नाही. तर त्या साईडला आणि ह्या साईडला 2 कप्पे काढलेले, त्याच्यामध्ये भरपूर आपलं सामान बसतं. तर तिकडे पण एक कप्पा आहे, इकडे पण कप्पा आहे आणि इथे मध्ये पण भरपूर कपडे. यामध्ये ना आमचे सगळे कोणी पाहुणे आल्यावर जे कपडे असतात ना, तर ते ठेवलेले आम्ही सोप्यांमध्ये. तर कसं व्यवस्थित राहतं, त्यामुळे मग दोन्ही सोप्यांमध्ये तेच ठेवलेले. आणि तिकडे ना सगळे पक्कड वगैरे, मिस्टरांना काही इलेक्ट्रिकल सामान लागतं ना, तर ते असतं त्यांचं. कारण की दोन्ही पण कप्पे आम्ही वापरासाठीच केलेले, कारण की जास्त सामान असलं की बसून जातं मग त्यामध्ये. हे सगळं फर्निचर जे आहे ना, ते आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 लाखाच्या दरम्यान गेलेलं आहे. तर मला काही एवढं सांगता येणार नाही किती लागले, पण मिस्टरला माहिती, पण 1 लाखाच्या पुढेच गेलेलं आहे. कारण की टीव्हीचं काउंटर वगैरे पण होतं आणि इकडे पण सोफा होता, कारण की रूम मोठा होता, छोटा सोफा करून चाललं नसतं. त्यामुळे मग त्याला पैसे पण तेवढेच लागले. आणि खोल फिटिंग नाहीये, तो डायरेक्ट फिट केलेला आहे. खोल फिटिंग नाही केलेला आहे, तो डायरेक्ट भिंतीमध्येच प्रॉपर फिट आहे. सोफा झाल्यानंतर आहे ना, मग आम्ही त्याचे कुशन वगैरे बनवून घेतले होते. तर कुशन खूप हेवी आहे, कारण की जेव्हा हे वरती करायला जातो ना, तर त्यावेळेस ना हे काढावं लागतं, कारण की ते जड असल्यामुळे ना वरती होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरची गादी काढावा लागते. आणि उषा वगैरे त्यावेळेस आम्ही 10 ते 15,000 किती लागले होते आपल्याला? 16,000. हा, 16,000 म्हणजे 6 उषा आणि 2 गाद्या. तर इकडच्या गादीची लेंथ जास्त आहे, इकडच्या गादीची लेंथ कमी आहे, थोडी कमी आहे. तर त्यावेळेस आम्हाला म्हणजे 3 वर्षापूर्वी आम्हाला 16,000 लागलेले. तर म्हणजे 4 ते 5 काय म्हणतो लेअरची गादी नाही, किती आहे? 4 लेअर. 4 लेअर आहे ना. हा, 4 लेअरची गादी ही. तर खूप छान आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला पहिल्या हलक्या क्वालिटीच्या पण दाखवल्या होत्या, पण मग म्हटलं गाद्या कसं वस्तू एकदाच होती, तर मग थोडी हेवीच घेऊ. तर मग आम्ही ही चॉईस केली होती. आणि हिचे कवर म्हणजे आम्ही मधून आहे ना पूर्ण पॅक करून घेतलेली, कारण की मुलं पाणी वगैरे सांडवताना, तर मधून जी गादी आहे ना तिला आम्ही प्लास्टिक कव्हर टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग खोळ घालतो, कारण की मुलं कधी कधी सोफ्यावर बसता, पाणी वगैरे सांडवता. तर घरात लहान मुलं असले की असं सगळं चालूच असतं, मग त्यामुळे ना खराब होऊ नये म्हणून आम्ही त्याला मधून प्लास्टिक कव्हर टाकलेलं आहे. तर या खोळी पण म्हणजे कव्हर जे आहे ना, तर ते पण आम्ही त्यांच्याकडूनच बनवून घेतले, लगेच त्याच मापात बनवून घेतले होते. तर असं काही आमचा सोफा आहे. तर तुम्हाला पण आवडला का नाही सोफा ते नक्की सांगा. तर एका ताईंची कमेंट होती की सोफ्याची माहिती द्या, म्हणून मग मी आज सांगितली तुम्हाला माहिती थोडीफार. तर चला आता आपण आपल्या रुटीनला अशी बोलली होती की मी तुम्हाला पुढचं रुटीन दाखवते, पण पुढचं रुटीन दाखवायला काही जमलेलं नाही, कारण की मग उशीर झाला असता व्हिडिओ टाकायला आणि व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता. त्यामुळे मग पुढचं रुटीन काही टाकत नाही. पुढचं रुटीन तुम्हाला उद्या येईल. आणि आता मस्त बाहेर पाऊस सुरू झालाय, कारण की 2 दिवस छान असं कडक ऊन पडलं होतं आणि आता
बाहेर ना बुडबुड चालू झाली आहे। तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। नवीन असल्यास लाईक आणि शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा। उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असो, तोपर्यंत बाय बाय।